मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवत असेल आपण लाकूड तोड्याची गोष्ट घेतली होती आणि त्या लाकूड तोड्याला ज्या 3 कुऱ्हाडी मिळाल्या होत्या परीकडून, एक सोन्याची होती, एक चांदीची होती आणि एक लोखंडाची होती. त्याची किंमत काढणे हे तुम्हाला मागच्या वेळी मी गणित दिलं होतं. ते कसं होतं? सोन्याचा भाव होता 70,000 रुपये तोळा आणि चांदीचा भाव होता 70,000 रुपये किलो आणि लोखंडाचा भाव होता 70,000 रुपये टन. तर याची किंमत अनेक लोकांनी बरोबर काढलेली आहे. त्यांची मी तुम्हाला नावे वाचून दाखवतो. एक शारदा बावणे, हिंगणघाट, वर्धा. पहा, वर्ध्यावरून सुद्धा लोकांनी आपल्याला कमेंटमेंट पाठवले आहे. विकास काकडे, मांजरी खुर्द, शरयू कारभोर, दोन्ही कारभोर. दीपक कंडे, नागपूर. किशोर पाटील, पुणे. अतुल संभाजी गुले, मांजरी बुद्रुक. येरवंत भूतनरे, हडपसर, महादेवनगर. भरत पाठक, थेऊर आणि बाळासाहेब ताठे, वाडे भोलाई. एवढ्या लोकांनी आपल्याला उत्तरे पाठवलेली आहेत. त्या सर्वांचा एकदा हार्दिक अभिनंदन. आणि आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. याची किंमत, सोन्याचा भाव 70,000 रुपये तोला होता. आता तोला म्हणजे कसा? कागदोपत्री तोला 11.66 ग्रॅम असतो. किती असतो? 11.66 ग्रॅम. पण हा झाला कागदोपत्री. प्रत्यक्षात आपण जे सोने खरेदी करतो, विकतो, त्यावेळेस सोन्याचा भाव 11.66 च्या ऐवजी 10 ग्रॅम पकडतात. किती पकडतात? 10 ग्रॅम. म्हणजे आपल्या बाजारामध्ये. तर याच भावाने आपण किंमत काढूया. तर आपण काय करायचं? हे तोळ्या दिले, हे किलो दिले, टनामध्ये आपण प्रत्येकाची सोयीस्कर 100 ग्रॅमची किंमत काढायची. तसाच ते म्हणायचं, कारण कुऱ्हाडीची वजन किती होतं? 700 ग्रॅम वजनाची प्रत्येक कुऱ्हाड होती. मग आपण काय करायचं? प्रत्येकाचं 100 ग्रॅमची किंमत काढायची. पाहता सोन्याचा भाव काय आहे? 70,000 रुपये तोळा म्हणजे 10 ग्रॅम. 100 ग्रॅमची काय होणार? मग 100 ग्रॅम 10 तोळे म्हणजे काय होणार? 1 शून्य वाढला म्हणजे 1 2 3 4 5. सोन्याचा भाव हा 7 लाख रुपये 100 ग्रॅमला. 100 ग्रॅमला 7 लाख रुपये गुणिले 7 म्हणजे उत्तर आलं 49 लाख. 1 2 3 4 5. सोन्याच्या कुऱ्हाडीची किंमत बाजारामध्ये म्हणजे आपल्या दुकानामध्ये 49 लाख रुपये होणार. आता चांदी किती आहे? 70,000 रुपये किलो आहे. किलो म्हणजे चांदी 7,000 रुपयाला 100 ग्रॅम होणार. 7,000 रुपयाला 100 ग्रॅम गुणिले 7 म्हणजे उत्तर आलं 49,000. चांदीची किंमत काय आली? 49,000. आता लोखंड पहा. लोखंड कसं आहे? 70,000 रुपये टन. टन म्हणजे 1,000 किलो. 70,000 ला 1,000 किलो म्हटल्यावर लोखंडाचा 1 किलोचा भावाला फक्त 70 रुपये आला. 1 किलोचा भाव किती आहे? 70 रुपये 1 किलोचा भाव. मग 100 ग्रॅमचा भाव होणार आहे 7 रुपये. किती होणार? 7 रुपये 100 ग्रॅम गुणिले 7 म्हणजे उत्तर आलं 49 रुपये. लोखंडाची किंमत काय आहे? 49. एकूण किंमत किती होणार? 49 लाख 49,000 49. टोटल होणार 0 49,000 49. 49 लक्ष 49,000 49. अशा प्रकारे किंमत होणार.
तर ज्या ज्या लोकांनी उत्तरे पाठवले आहे त्या सर्वांचं अभिनंदन. आणि आता आपण नवीन गोष्टीला सुरुवात करूया. आजची नवीन गोष्ट पहा. आजची गोष्ट सुद्धा अशीच तुम्ही अनेकांनी ऐकलेली असणार आहे. ती गोष्ट आहे का? एका गावामध्ये दोन गुराखी आपल्या रानामध्ये गुरे चरायला गेले होते. दुपारची वेळ होती आणि ते गुरे चरत असताना त्या ठिकाणी अचानक एक धनाढ्य असा व्यापारी आला. आणि त्या व्यापाऱ्याने त्यांना म्हटले की मला अमुक तमुक गावाला जायचं आहे, त्याचा रस्ता वगैरे त्याने विचारला. त्याने सांगितलं येथून या रस्त्यापासून म्हटले फार दूर आहे. तो व्यापारी म्हटला माझा रस्ता थोडा चुकला आहे. आणि रस्ता सांगितल्यावर तो व्यापारी म्हटला की मला थोडी भूक लागली आहे, तुमच्याकडे खायला काय आहे का? तर ते दोन गुराखी पण चांगले होते. ते म्हटले आमच्याकडे आहे. म्हटले भाकरी आमच्याकडे खायला आहे, तुम्हाला चालेल का? ते म्हटले हो चालेल म्हटले. तर ते म्हणले आमच्याकडे माझ्याकडे 3 भाकरी आहेत, त्याच्याकडे 2 भाकरी आहेत, आमच्याकडे 5 भाकरी आहेत, आपण थोडं थोडं खाऊया. मग एकूण किती भाकऱ्या होत्या? एकाकडे 3 होत्या, एकाकडे 2 होत्या. ही गोष्ट जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे. पण या गोष्टीच्या आधारे आपल्याला गणित बनवायचं आहे. तर एकूण 5 भाकरी होत्या. व्यापारी म्हटला मला 1 भाकर द्या, तुम्ही 2-2 भाकरी खावा. पण ते मुलं काय म्हटली? नाही म्हटले आपण तिघं समान भाकरी खाऊया म्हटले. आता 5 भाकरी होत्या, तिघे समान कसे खाणार? मग त्यांनी काय केले? प्रत्येक भाकरीचे 3-3 तुकडे केले. प्रत्येक भाकरीचे काय केले? 3-3 तुकडे केले. सांगा मग 3 भाकरीचे 3-3 तुकडे, एकूण तुकडे झाले 9. 2 भाकरीचे पण 2 भाकरीचे प्रत्येकी 3-3 तुकडे केले. म्हणजे या एक भाकरीचे म्हणजे 2 भाकरी होत्या, त्याच्या 2 भाकरीचे 3-3 तुकडे, एकाचे 3 एकाचे 3, हे 3 भाकरी होत्या. मग आता एकूण तुकडे झाले 15. 3 भाकरीचे 3-3 आणि 2 भाकरीचे पण 3-3, असे एकूण तुकडे झाले 15. प्रत्येकाने 5-5 तुकडे खाल्ले. प्रत्येकाने 5-5 तुकडे खाल्ले आणि ते तिघेजण आता तृप्त झाले. आता व्यापारी होता. भूक लागल्यावर भाकरीची किंमत फार मोठी असते. त्या व्यापाऱ्याला त्या मुलांची थोडी दया आली, त्यांच्याविषयी प्रेम वाटले आणि त्याने त्याच्याकडचे तब्बल 5 हिरे त्या मुलांना देऊन टाकले. ही गोष्ट आहे, बरोबर आहे. 5 हिरे दिले आणि तो व्यापारी निघून गेला त्याच्या मार्गाने. आता 5 हिरे दिले पण मुलं 2च आहेत, वाटणी कशी करायची? मग हा मुलगा काय म्हटला? 3 भाकरीवाला माझ्या 3 भाकरी आहेत, मला 3 हिरे, तुझ्या 2 भाकरी आहेत, तुला 2 हिरे. पण या मुलाला काय वाटलं? 2 भाकरी 2 हिरे, भाकरीची काही एवढी मोठी किंमत आहे का? भाकर 10 रुपयाला. मग त्याचं असं म्हणणं होतं की आपण 2-2 हिरे घेऊया, एक हिरा विकून टाकूया आणि त्या हिऱ्याची किंमत आपण निम्मी घेऊ, त्याचे 10 रुपये तू जास्त घे, असं त्याचं म्हणणं होतं. पण हा म्हणला नाही, त्या व्यापाऱ्याने आपल्या 5 हिरे 5 भाकरी दिले, तुला 3 हिरे आणि मला 3 आणि तुला 2 हिरे पाहिजे. तर मोठा प्रश्न पडला. मग ते गावामध्ये गेले आणि गावाचा जो मुख्य असतो मनुष्य त्याकडे ते गेले, त्यांचा भांडण घेऊन. तो गावातला मुखिया त्याने बैठक बोलवली आणि त्याच्यातले एक तज्ञ मनुष्य होता, त्याला विचारले की यांची वाटणी कशी केली पाहिजे. मग तो तज्ञ म्हणाला की त्या व्यापाऱ्याने जे 5 तुकडे दिले ते 5 भाकरीमुळे दिलेले नाहीत, तर 5 हिरे त्याने 5 तुकडे खाल्ले त्याचे दिलेले. आणि मग ज्याने जेवढे तुकडे दिले आहेत तेवढे त्याला हिरे मिळाले पाहिजे. आता पहा गंमत कशी. याच्या 3 भाकऱ्या होत्या, या 3 भाकरीचे
6 तुकड्यातले 5 तुकडे खाल्ले, 1 तुकडा फक्त त्याने व्यापार दिला आहे. हा युक्तिवाद त्या माणसाने मांडला आणि मग ज्याच्या 3 भाकऱ्या होत्या त्याला 4 हिरे मिळाले, ज्याच्या 2 भाकऱ्या होत्या त्याला 1 हिरा मिळाला. ती सभा संपली आणि गोष्ट पण संपली. पण माझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला, तो प्रश्न निर्माण होणे ही गरजेची गोष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे गोष्ट ऐकल्यावर, की आपण साधारणतः घरी एका भाकरीचे 4 तुकडे करतो, है ना? 4 तुकडे करतो एका भाकरीचे आणि ते एका वेळी मांडतो आणि खातो आपण. किंवा पाहुणे असेल तर चांगले व्यवस्थित ॲक्युरेट ते 4 तुकडे करतो, एका वेळी मांडतो. मला असा प्रश्न पडला की एका भाकरीचे 3 समान तुकडे कसे करावे. मी त्या दिवशी घरी गेलो, लहानपणी जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा सगळ्या भाकरी मोडल्या, एकाचे पण असे 3 समान तुकडे झाले नाहीत. आईचा मार खाल्ला. पण त्याचं उत्तर नंतर मला हायस्कूलला गेल्यावर सापडलं. मग याचं उत्तर जो सांगेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 99 21 21 59 43. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपने आन्सर पाठवा आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये हे 3 तुकडे कसे करायचे ते उत्तर मी सांगेल. आणि ज्यांनी उत्तरे पाठवले आहे त्यांचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी माझ्या या व्हिडिओला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.